आज प्रचाराचा सुपर संडे। तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या तोफा आज थंडावणार। दोन्ही पवारांच्या बारामतीमध्ये सांगता सभा तर मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात रोड शो। फडणवीसांच्या विरोधात मोठा कट रचल्याचा मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप। ठाकरे गट आणि शरद पवार पक्षाकडे बोट, लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचाही दावा। पंतप्रधान मोदी आजारपणात माझी विचारपूस करत होते तेव्हा फडणवीस सरकार पाडण्यासाठी शिंदेंना भेटत होते। धाराशिवमधून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे 7.5 वर्ष सत्तेत होते तरीही प्रकल्प बाहेर का गेले, तर जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्पालाही विरोध केला। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। उद्धव ठाकरेंच्या गाडून टाकूच्या टीकेला नारायण राणेंचं प्रत्युत्तर। 40 आमदार गेले, उद्धव ठाकरे काहीही करू शकले नाहीत, तर गाडायला ताकद लागते, राणेंचा पलटवार। ईशान्य मुंबईत संजय पाटील नावाचे 5 उमेदवार, उत्तर मध्य मुंबईत वर्षा गायकवाड नावाच्या 3 उमेदवार। मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी भाजपची खेळी, महाविकास आघाडीचा आरोप। राज्यात काँग्रेसला 10 ते 12 आणि शरद पवार गटाला 8 ते 9 जागा मिळतील, शरद पवारांनी वर्तवला अंदाज। तर मोदींच्या महाराष्ट्रातल्या सभेवरूनही पवारांचा टोला। कोल्हापुरात मिसळ पे चर्चा कार्यक्रमात धमकावल्याप्रकरणी काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल। शिवसेना कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाई। पंढरपूरमधल्या विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी आता 1 जूनपर्यंत प्रतीक्षा। विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम अद्यापही अपूर्ण। मे महिना अखेरपर्यंत केवळ मुखदर्शन घेता येणार। मुंबईच्या समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता। रात्री उशिरापर्यंत समुद्र खवळण्याचा हवामान विभागाचा अंदाज। राज्यातल्या 15 जिल्ह्यांमध्ये तापमान 40च्या पार। सर्वाधिक तापमान अकोल्यात 44.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा मुलगा HD रेवण्णाला अटक। अपहरण प्रकरणी बंगळुरू पोलिसांची कारवाई। जम्मूच्या पूंछमध्ये एअरफोर्सच्या वाहनावर दहशतवाद्यांचा हल्ला। 1 जवान शहीद, 4 जवान जखमी। आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गुजरातवर 4 विकेट्सनं विजय। गुजरातचा पराभव, पण मुंबई इंडियन्सला धक्का। RCBच्या विजयामुळे मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलमध्ये तळाशी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।